मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी। मुंबईमध्ये आज उद्या तर ठाणे, पालघर आणि कोकणामध्ये बुधवारपर्यंत हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज। 20 मे रोजी राज्यामध्ये 5व्या टप्प्यातील मतदान। या पार्श्वभूमीवरती मुंबई आणि ठाण्यामध्ये आजपासून सभांचा धडाका। आज देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांच्या विविध ठिकाणी सभा। मुंबईच्या साकीनाका आणि विक्रोळी भागामध्ये आज फडणवीस सभा घेणार। ठाकरे पिता पुत्र दक्षिण मुंबईमध्ये करणार प्रचार। 5व्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराचा सुपर संडे। शरद पवार कल्याणमध्ये, मल्लिकार्जुन खरगे धुळ्याच्या शिंदखेडामध्ये तर प्रकाश आंबेडकर बोईसरमध्ये घेणार सभा। महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर। नरेश मस्के आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे खारीगाव परिसरामध्ये सभा घेणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर। बंगालमध्ये 4 सभांना संबोधित करणार तर पटना इथे मोदींचा रोड शो। पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2025 मध्ये निवृत्त होणार, अरविंद केजरीवाल यांचा दावा। तर 2029 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहणार, केजरीवालांच्या वक्तव्यावरती अमित शहांचं स्पष्टीकरण। दापोलीमध्ये साई रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम हमी दिलेल्या मुदतीमध्ये पाडण्यात अपयशी ठरल्यानं सदानंद कदम यांचा हायकोर्टामध्ये माफीनामा। येत्या 10 दिवसांमध्ये हे बांधकाम पाडण्याची कदम यांची हमी। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नवी मुंबई पोलीस सज्ज। मावळ मतदारसंघाचे मतदान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये पार पडणार। त्यानिमित्तानं पनवेल, उरण या मतदारसंघांमध्ये कडक बंदोबस्त। मतदानाच्या 1 दिवस आधी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी 39,65,000 रुपयांची रक्कम पकडली। पैठण गेट परिसरातल्या एका दुकानातून ही रक्कम जप्त। निवृत्त न्यायमूर्ती मदन लोकूर, अजित शहा आणि त्यासोबतच एन राम यांनी दिलेल्या आवाहनाला राहुल गांधींकडून प्रतिसाद। पंतप्रधान नरेंद्र मोदींशी खुल्या मंचावरती वादविवाद करण्यास तयार, राहुल गांधींनी पत्र लिहून कळवलं। मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना केंद्रामध्ये मंत्री बनवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। 80% मतदान केल्यास बारणेंना मंत्री करणार असल्याचं केलं वक्तव्य। मोदींनी पवारांना ऑफर नाही, सल्ला दिला। जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलीन होतात। देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवरती पलटवार। मोदींनी काहीतरी वेगळ्या अर्थानं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सल्ला दिला असेल। कदाचित सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांची मदत लागू शकते। मोदींच्या वक्तव्यावरती एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। ही सभा गॅरंटी देते, पुढे मोदींची गॅरंटी नाही। मोदी सत्तेतून जाणार, नाशिकच्या सभेतून संजय राऊतांचं जनतेला आश्वासन। ठाकरे यांची वरची खुन्नस 2012 पासूनची। मोदी 2012 पासून शिवसेना फोडणार होते। पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मोदींचं कारस्थान 2014च्या आधीपासूनचं। ठाण्यातील सभेमधून कुमार केतकर यांचं वक्तव्य। अनोळखी उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधानांना मावळमध्ये यावं लागलं। यावरूनच संजोग वाघेरे कोण हे श्रीरंग बारणेंना समजलं असेल। महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांची खोचक टीका। माझ्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चा केवळ निवडणुकीपुरत्या नाहीत, तर निवडणुकीनंतर माझा पक्ष प्रवेश होणार, एकनाथ खडसेंनी दिली माहिती। शिरूरमध्ये अजित पवार यांची भर पावसामध्ये सभा। आढळराव पाटलांसाठी घेतलेल्या सभेमध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचं भर पावसामध्ये भाषण। पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सभेनं महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराची सांगता। या निवडणुकीमधील फडणवीसांची 100वी सभा। नाशिकमध्ये भर पावसामध्ये संजय राऊतांची सभा। मंडई परिसरामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सभा। ही निवडणूक अभी नाही तो कभी नाही, निष्ठावान आणि गद्दार अशी आपली ही लढाई आपल्याला लढायची आहे। मला परत तिसऱ्यांदा जनता निवडून देणार, राजन विचारे यांचा ठाण्यातील सभेमध्ये विश्वास। कल्याण पूर्वमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली। या रॅलीला कार्यकर्ते आणि नागरिकांची प्रचंड गर्दी।
जळगावमध्ये बाईक रॅलीनं महाविकास आघाडीचे उमेदवार कर्ण पाटील यांच्या प्रचाराची सांगता। रॅलीमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। तिकीट न मिळाल्यानं काँग्रेस पक्ष सोडला, मात्र विचारधारा सोडली नसल्याचंही केलं वक्तव्य। काँग्रेसनं आतापर्यंत मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं। मालेगावमध्ये सुभाष भामरेंसाठी घेतलेल्या सभेमधून चित्रा वाघ यांची काँग्रेसवर टीका। स्मिता वाघ यांच्या संदर्भात व्हायरल झालेली पोस्ट हे राजकीय षडयंत्र, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचार रॅलीमध्ये काँग्रेसचे नेते शशी थरूर, आदित्य ठाकरे हे सहभागी। मुंबईसह देशभरामध्ये इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद। बीड जिल्ह्यामध्ये बहीण भावांचं गुंडाराज सुरू, तेच संपवून आपल्याला रामराज्य आणायचंय। बीडमधल्या सभेमधून पंकजा आणि धनंजय मुंडेंवरती शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणेंची टीका। अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक केली, माफ करा, अजित पवार यांचं चाकणमध्ये वक्तव्य। कोल्ह्याला बिबट्याच्या समोर सोडू दादांचा टोला, तर करारा जवाब मिलेगा, कोल्हेंचा पलटवार। अजित पवारांनी शरद पवारांसोबत पक्ष वाढवला, मात्र तरी अजित पवारांना सतत डावललं गेलं। देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवरती निशाणा। स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायतला निवडून आणू शकला नाही, तो खासदार कसा होऊ शकतो? बीडच्या सभेमधून अजित पवारांची महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यावरती टीका। मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडे यांच्या समावेशासाठी मी स्वतः प्रयत्न करणार, अजित पवारांची ग्वाही। पंकजा मुंडे भाजपच्या मोठ्या नेत्या, त्या नक्की निवडून येतील आणि केंद्रामध्ये मंत्री होतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। निवडणुकीच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत पीडीसीसी बँक उघडी ठेवण्याचं प्रकरण, कोणीही दोषी असलं तरी कारवाई झाली पाहिजे, अजित पवारांची प्रतिक्रिया। संविधान बदलणार म्हणणाऱ्या काँग्रेसनं कधी संविधान दिन साजरा केला का? बीडच्या सभेमधून अजित पवार यांचा काँग्रेसवरती निशाणा, तर बाबासाहेब हयात असताना काँग्रेसनं त्यांना निवडणुकीतून पाडलं, अजित पवारांचा आरोप। ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे, त्यामुळे कितीही पैशांचा वापर झाला तरी सत्याचाच विजय होणार। नगरमध्ये लंकेंसाठी घेतलेल्या सभेमधून रोहित पवारांची अजित पवारांवर सह विखेंवरती ही टीका। उद्धव ठाकरेंना मानसिक उपचारांची गरज, आम्ही घर फोडत नाही, पक्षही फोडत नाही, कुणी आमच्यासोबत आलं त्याला आम्ही सोबत घेतो, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवरती टीका। तुम्ही विधान परिषदेवरती निवडून आलात, तेही मागच्या दाऱ्यानं, हिंमत असेल तर लोकांमधून निवडणूक लढवून जिंकून दाखवा, रावसाहेब दानवे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। किरीट सोमय्या आणि मिहिर कोटेचा यांचा मशाल चिन्हाचा प्रचार करत असल्याचे फोटो व्हायरल। फेक फोटो व्हायरल केल्या प्रकरणामध्ये सोमय्यांकडून मुलुंड पोलिसांमध्ये तक्रार दाखल। नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडून जाहीरनामा प्रसिद्ध। मतदारसंघामध्ये शेतकरी विकास केंद्र उभारणार, तर आयटी पार्कचा पाठपुरावा, स्टार्टअपसाठी प्रयत्न करू, जाहीरनाम्यामध्ये उल्लेख। महायुती घटत असल्याचं चित्र दिसत असल्यानं मोदींवरती जुळवाजुळव करण्याची वेळ, कधी ठाकरे तर कधी पवारांना जवळ करण्याचा प्रयत्न मोदी करतात। मोदींच्या ऑफरवरती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचं प्रत्युत्तर। सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा, मात्र प्रचारापासून दूर राहणार, स्मिता वाघ यांना मतदान करण्याचं समर्थकांना आवाहन। अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये नवनीत राणांच्या विरोधात गुन्हा दाखल, काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत, या राणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।